आजही आपण लढतो आहोत। एक नवीन मराठी पिढी घडत आहे आणि मराठीसाठी लढत आहे। या मराठी मातीला, मराठी अस्मितेला आणि मराठी भाषेला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त लक्षात ठेवा, आजही महाराष्ट्र हा आपला श्वास आहे आणि मराठीच आपल्या धमन्यांमध्ये धमन्यांमध्ये वाहणारी मराठी इतिहासाची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही। फक्त महाराष्ट्राचा हा इतिहास इतिहासाच्या पानात हरवून न जाता मराठी माणसाच्या मनामनात जिवंत राहायला पाहिजे। म्हणूनच हा इतिहास वाचणं गरजेचं, समजून घेणं गरजेचं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं। याच एका ध्येयाने आम्ही मंडळातर्फे इथे बरीच पुस्तकं ठेवलेली आहेत। या पुस्तकातूनच सत्याची ओळख आणि भविष्याची वाट मराठी माणसाला मिळू शकते। आणि गणपती बाप्पा चरणी आमची हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राचा हा ज्वलंत आणि ऊर्जादायी इतिहास शाळेत मुलांच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रम म्हणून यावा। आणि जेव्हा ही प्रार्थना पूर्ण होईल तेव्हा आपण पुन्हा आचार्य अत्रे यांचं ते वाक्य एकदा साऱ्या देशाला खडकावून सांगू, भारताला भूगोल असेल पण महाराष्ट्राला इतिहास आहे।